मेळाव्यामध्ये न्याय मिळाला। मुंबईतील जे 36 आमदार आहेत ते मराठी आहेत, त्यांना आमची व्यथा कळत नाही का तुम्ही आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही आंदोलन करणार आहात, तर नेमकं तुम्ही सरकारलाच तुम्ही थेट इशारा करताय आणि आमदारांना सांगताय कामगार मंत्री परिवहन साहेब, BST ही जी संस्था आहे ही मराठी लोकांची आहे। अनेक कामगार तिथे रिटायर झालेले आहेत आणि त्या बेस्ट कामगारांना अजूनपर्यंत ग्रॅज्युटी किंवा कोविड भत्ता, दिवाळी बोनस आणि इतर जी देणी आहेत ती अजूनपर्यंत दिलेली नाही आहे। त्या गोष्टीला जवळ कुणाला 18 महिने झाले, कुणाला 2 वर्ष झाले, कुणाला 3 वर्ष झाले, पण त्याची देणी दिलेली नाही। तुटपुंजा ज्या PF आम्हाला जो मिळाला तर तुटपुंजा PF मध्ये काही होत नाही आहे। आज आम्हाला जो आपल्याला हे मिळतं, काय म्हणतो आपण त्याला, प्रॉव्हिडंट फंड मिळतो किंवा आपल्याला पेन्शन मिळते, त्या तुटपुंजा पेन्शनमध्ये तर आमचं घर चालणं अतिशय कठीण झालेलं आहे। तर आम्ही बेस्ट प्रशासनाला एक विनंती करतो वेळोवेळी की आमची जी देणी आहेत, जो आमचा कष्टाचा पैसा आहे तो वेळोवेळी आम्हाला देण्यात यावा, अशी त्यासाठी आम्ही एक जो मेळावा घेतला, त्या मेळाव्याला सर्व कामगारांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये एक तीव्र असं आंदोलन आझाद मैदानला या सरकारच्या विरोधामध्ये करणार आहोत।